बुलेटिनची सुरुवात करूयात राजकीय वर्तुळातील बातमीनं। आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केलेत। हाकेंनी पैशांच्या जोरावर अर्ज मागे घ्यायला लावला असं मिटकरींनी म्हटलंय। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा नवा दावा केलाय। संबंधित उमेदवारानं मात्र मिटकरींचा दावा फेटाळून लावलाय। आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा या उमेदवारानं केलाय। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो अच्छा, गावाकडं. आता उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचला फॉर्म. कसं काय असं? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला बोललो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो. 1 तासाभरात बसू आपण दोघ जण. तर अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर गंभीर असा आरोप केलाय। हाकेंनी पैशांवर अर्ज मागे घ्यायला लावला असा दावा मिटकरी यांनी केलेला आहे। आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हा गंभीर आरोप केलाय। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा नवा दावा केलाय। दरम्यान संबंधित उमेदवारानं मात्र मिटकरींचा दावा फेटाळून लावलाय। आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा या उमेदवारानं केलाय। तर आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हे गंभीर आरोप केलेत। हाकेंनी पैशांच्या जोरावर अर्ज मागे घ्यायला लावला असा गंभीर आरोप मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर केलाय। दरम्यान ऑडिओ क्लिप त्यांनी ट्विट केली आणि ट्विट करत हा नवा दावा त्यांनी केलाय। दरम्यान त्या उमेदवारानं मात्र मिटकरींचा हा दावा फेटाळून लावलाय। आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा या उमेदवारानं केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आहेत। योगेश, आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हे गंभीर आरोप केलेत, का अधिक माहिती या संदर्भात? हाके यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांचा वाद सुरू आहे आणि त्यांच्यावर ट्विट करून मोठं विधान केलं आहे। मिटकरींनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की लोहा मतदारसंघामध्ये हाकेने उमेदवार उभा करून त्यांचा प्रचार केला आणि ओबीसी बांधवांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःचीच गाडी फोडून घेतली आणि लोहा मतदारसंघात तण केला आणि आर्थिक देवाणघेवाण करून ऐन वेळेवर ओबीसी बांधवांना उमेदवारी मागे घेण्याला लावली असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून केला आहे। दरम्यान याबाबतची व्हिडिओ क्लिप सुद्धा त्यांनी ट्विटरवर टाकली आहे। योगेश, या उमेदवारानं मात्र हा दावा फेटाळून लावल्याचं कळत आहे। या संदर्भात अजून त्यांनी एक ट्विट केलंय। पुन्हा लोहा मतदारसंघानंतर आता भोकर मतदारसंघावर सुद्धा एक ट्विट केलंय। यावर आता त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर पुढची माहिती कळेल। निश्चितच धन्यवाद योगेश, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।